तर तिकडे संभाजीनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी नाराज भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक पाहायला मिळाला। भाजप कार्यालयामध्ये आलेल्या नेत्यांच्या गाड्या अडवण्यात आल्या। आत्मदहनाचा प्रयत्न, मंत्र्यांच्या वाहनांवरती शाई फेक, आक्रोश, उपोषण आणि शिवीगाळ यामुळे भाजप कार्यालय कुस्तीचा आखाडा झाल्याचं पाहायला मिळालं। संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं बघूयात। संभाजीनगरात सलग दुसऱ्या दिवशी हाय व्होल्टेज ड्रामा। भाजप कार्यालयाबाहेर आक्रोश, नाराजांचा संताप। मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या, वाहनावर शाईफेक। नाराजांची समजूत घालण्याचा आमदार केनेकरांचा खटाटोप। संभाजीनगरच्या भाजप कार्यालयाबाहेर सलग दुसऱ्या दिवशी नाराज कार्यकर्त्यांचा हा उद्रेक। मंगळवारी दिव्या मराठे, वर्षा साळुंखे यांच्यासह काही इच्छुकांना तिकीट मिळालं नसल्यानं त्यांनी राडा केला होता। त्यानंतर बुधवारी नाराज असलेल्या प्रशांत भदाणे यांनी महिला कार्यकर्त्यांसह कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला। या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आणि काही काळ गोंधळ उडाला। कार्यालयात आलेले मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या वाहनांना आंदोलनकर्त्यांनी अडवलं। त्यांच्या वाहनांवरती काळी शाई फेकण्यात आली। निष्ठावंतांना डावलून बाहेरच्यांना संधी का दिली असा जाब विचारण्यात आला। मला जिल्हा अध्यक्षाने काय बोली गेली, मला मेसेज आहे, मला म्हणतात फॉर्म भर, 10 वाजताचा मेसेज आहे ना, फॉर्म भर। नंतर मला भाजप कार्यालयात धनंजय कुलकर्णीचा फोन आला साहेब। ते काय म्हणतात मला माहितीये का, 12:30 झाला। मला म्हणतात तुमचं नाव सांगा, तुमच्या वडिलांचं नाव सांगा, तुमचं आडनाव सांगा, तुमचा बी फॉर्म रेडी आहे। साहेब 2 वाजता काय म्हणतात मला, साहेब 2 वाजता म्हणतात की फॉर्म येतोय, फॉर्म भर लवकर। मी फॉर्म भरायला जाऊ, साहेब मी भीक मागतोय यांच्याकडनं, माझा बी फॉर्म द्या ना, माझा बी फॉर्म द्या ना। मी 25 वर्ष कष्ट केला रस्त्यावर, माझ्या वार्डात कोणाच्या घरात जर एक घर जर मला वाईट बोलणार ना साहेब, मी जिंदगीभर काम नाही करणार साहेब। भाजप कार्यालयाच्या आत नाराज दिव्या मराठे आणि वर्षा साळुंखे या दोघींचं उपोषण, तर बाहेर प्रशांत भदाणे आणि त्यांच्या समर्थकांचं आक्रमक आंदोलन सुरू होतं। परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून भाजपचे आमदार संजय केनेकर तातडीनं कार्यालयात दाखल झाले। त्यांनी प्रशांत भदाणे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा भदाणेंचा राग धुमसत होता। भारतीय जनता पार्टीचा संस्कार आहे। मी 38 वर्ष झाले पक्षात काम करतो। वेळोवेळी हे बघा, आपला संयम आणि खऱ्या अर्थानं संयम पाळणं, समजूतदारपणा घेणं आपल्या संस्कृतीत आहे। आपला खरं तर आपल्या सिद्धांतामध्ये 10 वर्षापासून काही कार्यकर्ते समर्पितपणे काम करतात आणि निश्चितपणे त्यांचा संताप अनावर होणे हा साहजिक आहे। परंतु त्यांची समजूत काढायला मी प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी चाललोय। भाजपचे संतप्त कार्यकर्ते धाय मोकलून रडत होते, नाराजी व्यक्त करत होते। यातच आमदार केनेकरांनी भदाणेंना समजूत काढण्यासाठी कार्यालयाच्या आतल्या खोलीत नेलं, त्यांच्याशी संवाद साधला। त्यानंतर सुद्धा कार्यकर्त्यांची नाराजी दिसत होती। मी तुझ्यासाठी युती तोडतोय, प्रशांत तुझ्यासाठी युती तोडतोय, तुझं तिकीट फिक्स आहे। आम्हाला एवढा गोड बोलत होता तो, आणि त्यानं त्याच्या जातीवाल्याला तिकीट दिलं, अशा माणसाला दिलं की त्याला आमच्या प्रभागात कोणीच ओळखत नाही का पालेला, त्याचं काहीच काम नाहीये। आणि माझा नवरा 15 वर्षापासून घर परिवार सोडून काम करतोय। आम्हाला आमच्या प्रशांत दादाने पाटलाला तिकीट हवं नाही तर बीजेपीचे सगळे तिकीट कॅन्सल करून टाका। नाही तर आम्ही मतदानच करणार नाही, कोणालाच मतदान करणार नाही। त्याच्यानंतर बीजेपी ह्या पक्षावर कुणाचाच विश्वास घालणार नाहीये। काय बीजेपी हा असा पक्ष आहे की तो काम पाहतो म्हणतात, जो सगळं निष्ठावंत लोकांना पाहतात, हे पाहिलेलं नाहीये। तर समजूत काढण्याच्या प्रयत्नानंतर सुद्धा दिव्या मराठे आणि वर्षा साळुंखे या भूमिकेवर ठाम राहिल्या। न्याय मिळेपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही अशी ताठर भूमिका त्यांनी घेतली। आमच्या मागण्या आहेत, जी उमेदवारी दिली ती रद्द करण्यात यावी, आणि आमची दखल का नाही घेत तुम्ही? प्रत्येक वेळेस आम्हाला डावलण्यात का येतं? आम्ही जवळपास 18 वर्षापासून कार्य करतो आणि आम्ही सक्षम महिला आहेत, आणि उमेदवारी दिली तर आमच्या बरोबरीची द्यायला पाहिजे। मला पक्षाला एक विनंती, ज्या महिलेला उमेदवारी दिली त्यांचं सदस्य तरी आहेत का हे तपासावं, आणि त्या कुठेतरी फोटोमध्ये दिसतील कार्यक्रमात म्हणा का कुठे भारतीय जनता पार्टीच्या, एवढे 1 वर्षात जरी दिसल्या असतील तर मी
उपोषण सोडायला तयार आहे. जेवढे वरिष्ठ आहे जेवढे भाषण करता की महिला कार्यकर्त्यांना आश्वासन देता की तुम्ही काम करा. आज डे 1 कार्यक्रम असतो भारतीय जनता पार्टीमध्ये, तेव्हा तुम्ही सांगता की बाबा आम्ही नगरसेवकांच्या बायकांना तिकीट देणार नाही, कार्यकर्त्यांच्या बायकांना तिकीट देणार नाही. पण आता तुम्ही बघा, तुम्ही जी यादी डिक्लेअर झालेली आहे त्याच्यामध्ये नगरसेवकांच्या बायका आणि कार्यकर्त्यांच्या महिलाच आहे. मग आम्ही 16 वर्षापासून कार्यरत आहे या पक्षामध्ये, सक्षम नेतृत्व आहे आमचं, व पक्षाने आम्हाला का डावललं आम्हाला. संध्याकाळी 4च्या सुमारास या दोन्ही महिला कार्यकर्त्यांचं उपोषण अखेर संपवण्यात आलं. घरावर तुळशीपत्र ठेवून आम्ही पक्षासाठी काम केलं, त्याचं फळ काय मिळालं असा सवाल कार्यकर्ते करत होते. भाजपतील घुसमट, असंतोष या निमित्तानं बाहेर पडताना पाहायला मिळाला. संभाजीनगरमध्ये 60 पेक्षा अधिक भाजप उमेदवारांनी बंडखोरी केल्यानं भाजप पक्षासमोर आव्हान आहे. त्यात या नाराज आणि संतप्त कार्यकर्त्यांचा रोष भाजप कसा शांत करणार याकडेही राज्याचं लक्ष लागलंय. सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर.